बातमी आहे, पाकिस्तानने भारतावरती भ्याड हल्ले करत काश्मीर आणि जम्मूच्या अनेक भागांमध्ये हल्ला केला। तर बॉम्बचा वर्षाव करत पाकिस्तानकडून हा हल्ला करण्यात आला। पाकिस्तानचा हा हल्ला सीसीटीव्ही मध्ये देखील कैद झालाय। पूंछ इथे पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचे हे व्हिडिओ समोर आलेले आहेत। यामध्ये पाकिस्तानने टाकलेल्या बॉम्बमुळे घराचं मोठं नुकसान झालं। आपण या ॲनिमेशनच्या माध्यमातून बघतोय की कशा पद्धतीने हा हल्ला झाला। तर पाकिस्तानचं HQ-9 हे भारताकडून नेस्तनाबूत करण्यात आलं। यासाठी जे काही पाकिस्तानने HQ मधनं आपलं मिसाईल डागलेलं होतं त्याला भारतानं कसं उत्तर दिलंय हे आपण या ॲनिमेशन व्हिडिओ मधनं बघतोय। स्क्रीनवर आपण हे ॲनिमेशन बघू शकतो श्वेता। भारताचा हुकमी एक्का म्हणजे S-400 या आपल्या सुदर्शन चक्रानं पाकिस्ताननं डागलेलं मिसाईल कसं नष्ट केलंय याचा हा ॲनिमेटेड व्हिडिओ। तर पाकिस्तानने भारतावर भ्याड हल्ले करत काश्मीर आणि जम्मूच्या अनेक भागांमध्ये हल्ला केलाय। बॉम्बचा वर्षाव पाकिस्तानकडून करण्यात आला आणि पाकिस्तानचा हा हल्ला सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। पूंछमध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचे काही व्हिडिओ समोर आलेत। हे सीसीटीव्ही फुटेज आहे। यामध्ये पाकिस्तानने टाकलेल्या बॉम्बमुळे घराचं गाडीचं कसं नुकसान झालंय हे आपल्याला लाईव्ह दिसतंय या सीसीटीव्ही फुटेजमध्ये। तर हे जे कोणी स्थानिक आहेत जे या LOCच्या आसपास राहतात, सीमा भागामध्ये राहतात, त्यांची शहरं आहेत, त्यांच्या मालमत्ता आहेत, घरं आहेत, दुकानं आहेत, गाड्या, या सगळ्याचं कसं नुकसान भारत पाकिस्तान संघर्षामध्ये त्यांचं कसं नुकसान होतंय, ते कसे सफर होत आहेत याचा हा पुरावा, त्याचा हा व्हिडिओ। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हे जे सीसीटीव्ही फुटेज समोर आले एक्झॅक्ट कुठूनचं आहे? पूंछ मधलं हे आहे। पूंछ मध्ये ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या वतीने काल ज्या पद्धतीनं गांगुरांचा मारा केला जात होता आणि जे प्रयत्न होता की ज्या पद्धतीनं बदला घेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता त्याच्यावरती भारतीय लष्करानं सगळा हा प्रयत्न हाणून पाडला आणि ज्या पद्धतीने पूंछमध्ये गोळीबार आणि छोट्या शस्त्रांच्याद्वारे गोळीबार केला जातो आणि सोबतच काही ठिकाणी शेल्टिंग देखील सुरू जातं। आणि आता जो हा व्हिडिओ पुढे आलेला आहे यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की या व्हिडिओमध्ये हे शेल्टिंग कशा पद्धतीनं हाणून पाडलेलं आहे भारत सरकारने, भारतीय लष्कराने। आणि त्याचमुळे या प्रकारे असं म्हणावं लागेल की याच्या माध्यमातून एक प्रकारे पाकिस्तानची जी डरकाळी होती ते देखील बंद केलेली आहे आणि पाकिस्तानचा प्रयत्न होता तो की खास करून त्या घुसखोरांना घुसवण्याचा तो देखील प्रयत्न हाणून पाडलेला। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पूंछ जो आहे सीमा भागातला परिसर आहे तिथे हे शेल्टरिंग होताना पाहायला मिळतं। त्यातलं शेल्टरिंगचं हे उदाहरण आहे आणि यामध्ये भारतीय लष्कर देखील याचं जोरदार प्रत्युत्तर देत असल्याचं पाहायला मिळत आहे। बिलकुल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीसाठी। दरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्यात अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय। त्याचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आता स्क्रीनवर आपण पाहतोय। अनेक घरांचे नुकसान झालेत, अनेक वाहनांचं देखील नुकसान झालंय। पाकिस्तानने भारतावर वारंवार भ्याड हल्ले करण्याचा प्रयत्न केलाय आणि या भ्याड हल्ल्यांमध्ये सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होतोय। सीसीटीव्ही फुटेजमध्ये लक्षात आलंय की त्या हल्ल्यांमुळे घर उद्ध्वस्त झालेत, वाहनं उद्ध्वस्त झालेत, सामान्य नागरिकांची दुकानं उद्ध्वस्त झाली आहेत। पूंछमधील हा व्हिडिओ आपण पाहतोय। बरोबर आहे प्रियांका, आणि म्हणूनच तिकडचे नागरिक आहेत ना आता आपल्या घरात राहायला सुद्धा घाबरतायत। त्यामुळे आपली घरं सोडून दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी ते स्थलांतर करतायत, कारण आपल्या घरावरती कधी बॉम्ब पडू शकतो याची त्यांना मनात भीती आहे। तर भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानातील अनेक ठिकाणं देखील उद्ध्वस्त झालेली आहेत। भारताच्या हल्ल्यात पाकचे अनेक बंकर उद्ध्वस्त झालेत। तर पाकिस्तानला मोठा दणका दिलाय। भारताने पाकिस्तानचे बंकर उडवलेत। या फुटेजमध्ये आपण बघू शकतो भारताने कशा पद्धतीने पाकिस्तानचे बंकर उधळून लावलेत। बरोबर आहे, आणि अशा जंगल भागामध्ये पाकिस्तानचे जे बंकर तिथे स्थापन केलेले असतात तिथे पाकिस्तानचं सैन्य मोठ्या प्रमाणात असतं, दारुगोळा असतो आणि त्यांचं वास्तव्य तिथं असतं। हे सगळे बंकरच आपल्या भारताच्या सैन्यानं उडवून दिलेले आहेत। बंकर उद्ध्वस्त करतानाचा हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज18 लोकमतवरती आपण बघतोय। सीमारेषेच्या आसपास पाकिस्तानाच्या हद्दीत पाकिस्तानी सैन्याचे असलेले बंकर कसे भारतीय सैन्यानं उडवून दिलेत। बरोबर या बंकरवरती जो काही बॉम्ब फेकण्यात आलेला आहे त्यामुळे बरोबर नेम धरून हा बंकर उद्ध्वस्त करण्यात आलाय। तर पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांना भारताने कशा पद्धतीने उत्तर दिलंय याचाच हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ। तर पाकिस्तानने काश्मीरच्या उरीमध्ये सुद्धा अनेक घरांना लक्ष्य केलं। विशेष म्हणजे पाकनं उरीच्या लगामा गावात जिथे हिंदू राहतात तिथेच बरोबर बॉम्बचे हल्ले केले।
आणि काही बॉम्ब हल्ले तर उरीमधील मंदिरांवर देखील करण्यात आलेत। यामध्ये उरीतील पुरातन प्राचीन पांडव मंदिराचं नुकसान झालंय। तर मंदिर आणि या परिसरामध्ये राहणाऱ्या हिंदूंना पाकिस्ताननं लक्ष केल्याचं इथल्या स्थानिकांनी सांगितलंय। या पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही। दरम्यान उरीतील अनेक हिंदू बहुल परिसरात पाकिस्ताननं बॉम्बचा वर्षाव केलाय। पाकिस्ताननं हिंदू मंदिरांना, तिथल्या हिंदूंना टार्गेट केलंय। तिथले स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सैन्याने हिंदू लोकांना टार्गेट केलंय। याचबरोबर जम्मू काश्मीरचे राज्यपाल जखमींच्या भेटीला गेल्याची माहिती आहे। राज्यपाल मनोज सिन्हा यांनी हल्ल्यातील जखमींच्या भेटीला ते गेलेले आहेत आणि उरी परिसरात गोळीबार झाला, त्यानंतर अनेक स्थानिक जखमी झाले आणि या स्थानिकांच्या भेटीला ते स्वतः गेलेत। आणि आज आपल्याला माहिती आहे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सुद्धा एक महत्त्वाची बैठक घेतली। त्यानंतर राजौरी, पूंछ या भागामध्ये त्यांनी स्वतः दौरा देखील केला आणि आता राज्यपाल जम्मू काश्मीरचे मनोज सिन्हा हे देखील जे काही हल्ले आतापर्यंत झालेले आहेत या भागामध्ये त्यात जे कोणी जखमी झालेत त्यांची भेट घेतली। अनेक स्थानिक हल्ल्यामध्ये जखमी झालेत, त्यांची भेट घेण्यासाठी जम्मू काश्मीरचे राज्यपाल देखील पोहोचलेले आहेत। पुरीमधील स्थानिकांच्या प्रतिक्रिया आपण थोड्या वेळापूर्वी दाखवल्या होत्या। तिथल्या स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तिथल्या स्थानिकांच्या दुकानं उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत, घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत आणि अनेक जण त्यामध्ये जखमी झाली आहेत। त्यांनाच भेटायला जम्मू काश्मीरचे राज्यपाल हे गेलेले आहेत। तर पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर उरीमधली परिस्थिती अगदी तणावपूर्ण अशी झाली आहे। दरम्यान उरी सेक्टरमधील लगामा, सलामाबाद, कलगी, नौपोरा, रजारवानी आणि थाजल आणि इतर भागांना देखील त्याचा फटका बसलाय। अनेक घरांसह व्यावसायिक इमारतींचं देखील नुकसान झालंय। या सीमावर्ती भागामध्ये राहिलेल्या नागरिकांना खूप मोठ्या नुकसानीला तोंड द्यावं लागतंय, कारण येणारे बॉम्ब किंवा जे काही छोट्या मोठ्या कारवाया पाकिस्तानकडनं होत आहेत त्यामध्ये भारताच्या हद्दीतील बऱ्याचशा स्थानिकांचं हे असं मालमत्तेचं, दुकानांचं, व्यवसायाचं, गाड्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान थोड्याफार प्रमाणात सहन करावंच लागणार असं काही संरक्षण तज्ज्ञ सांगत होते आपल्याला आपल्याशी संवाद साधत असताना। मात्र हे जे कोणी सीमा भागातले नागरिक आहेत त्यांचा एक ॲटिट्यूड म्हणजे जो पॉझिटिव्ह समोर आला तो म्हणजे आमचं किती नुकसान होऊ देत पण पाकिस्तानला धडा शिकवला गेला पाहिजे अशी त्यांची आत्ताची भावना आहे। प्रियांका, निश्चितच श्वेता, अशा अनेक प्रतिक्रिया आपण पाहिल्या ज्यामध्ये नागरिक स्वतः म्हणतात आम्ही पाकिस्तानला घाबरत नाही, आमचा भारतीय सैन्यावर, भारतीय लष्करांवर पूर्णपणे आमचा विश्वास आहे, त्यामुळे पाकिस्तानने भारतावर कितीही भ्याड हल्ले केले तरी आम्ही पाकिस्तानला घाबरणार नाही। म्हणूनच सर्वात जास्त नुकसान या सीमारेषेजवळच्या स्थानिकांना सोसावं लागतंय। त्यांची घरं, दुकानं, मालमत्तांचं नुकसान झालंय। ग्राउंड जीरो पर मौजूद है और लगातार न्यूज 18 की टीम जो है मॉनिटर कर रही है सिचुएशन को उड़ी सेक्टर में, और ये उड़ी सेक्टर की तस्वीरें हैं और लगातार हमने रात भर विटनेस किया। यहाँ पे हम भी एक आई विटनेस अकाउंट अगर शेयर करेंगे आपके साथ तो रात जो गुजरी है काफी भयानक थी, काफी खौफजदा यहाँ के लोग हैं, काफी दहशत फैला हुआ है लोगों में और ये पाकिस्तान की सीज फायर वायलेशन का नतीजा है जो आप विजुअल्स में देख रहे हैं। और लगातार जो हाजीपीर सेक्टर है या फिर सलामाबाद उड़ी सेक्टर है तो वहां से तीन तरफा से पाकिस्तान ने आर्टिलरी शेलिंग की, यहां तक ये भी कहा जा रहा है सोर्सेज की स्निपर्स को भी यूज किया गया और जिसके नतीजे में जो कल तक ये लगामा गांव जहां पर हम मौजूद है ये हंसता खेलता गांव हमें कल तक नजर आ रहा था, लेकिन इस वक्त रातों रात ये तबाही का मंजर जो है बयान कर रहा है और ये दुकानें हैं, ये मकान है जो डैमेज हो चुके हैं और आप देख सकते हैं कि किस कदर शेलिंग भयानक थी और इन तस्वीरों से अंदाजा लगाया जा सकता है। ये टीन जो है, टीन के जो रूफ शीट्स है, टीन शीट्स, और देख सकते हैं आप कि किस तरह की हालत हुई है और किस तरह से शेलिंग जो है इसकी शिद्दत क्या थी। और यहाँ के लोगों की अगर बात करेंगे तो उनसे हमारी बात हुई लगातार तो उनका ये कहना है कि 1998 में जो सीज फायर वायलेशंस हुआ करती थी उसकी वजह से लोग जो है काफी परेशान थे और वो आज तक यहाँ के लोग नहीं भूले हैं। लेकिन आज जो शेलिंग हुई है, आज जो आर्टिलरी फायरिंग की गई है पाकिस्तान की तरफ से, 1998 का भी रिकॉर्ड जो है वो टूट गया है और लगातार हम देख रहे हैं कि किस तरह ग्राउंड सिचुएशन
सिचुएशन जो है, किस तरह तबाही के मनाजिर जो है वो बयान कर रहे हैं और इसकी वजह से काफी लोग जो है वो जख्मी हुए हैं। सलामाबाद की बात करेंगे, कालगी की बात करेंगे या लगामा एरिया जहां पर हम मौजूद है इसकी बात करेंगे तो यहाँ पर एक जो महिला है उसकी भी मौत हुई है। उड़ी के मुख्तलिफ इलाकों में लोग जो है घायल हुए हैं और घायल अवस्था में उनको बारामूला हॉस्पिटल जो है वहां पहुंचाया गया। और रात भर हमने देखा, सिचुएशन को मॉनिटर किया और काफी दहशत भरी रात थी जो लफ्जों में बयान नहीं किया जा सकता है।